मस्त अशी मोडाच्या मटकीची रस्सा भाजी बनवायची। त्यासाठी मी इथे ही मोडाची मटकी घेतलेली, ही अगोदर आपल्याला धुवून घ्यायची चांगली। काय असतं खराब असेल तर ती वरती अशी पाण्यावरती तरंगून येते, म्हणून आपल्याला ही धुवून घ्यायची आणि ही वरची खराब काढून टाकायची। पातेल्यामध्ये काढून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला भरपूर पाणी टाकायचं, म्हणजे गुढी इतकं थोडंसं जास्त टाकायचं। यात थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि ही मटकी आपल्याला अगोदर थोडीशी उकळवून घ्यायची। आता मटकी मी उकळायला मांडलेली गॅसवरती, तोपर्यंत आपल्याला हे 2-3 कांदे आणि 1 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे। आता ही उकळत ठेवलेली मटकी छान उकळली आणि थोडीशी शिजली आहे। अगोदर जर मटकी थोडीशी अशी शिजवून घेतली तर भाजीला जास्त वेळ नाही लागत। आता ही बाजूला ठेवून द्यायची। आता मटकी उकळत होती तोपर्यंत मी इथे कांदा चिरून घेतलाय बारीक, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, काही मसाले घेतले। इथे मी हा काळा मसाला घेतला 1 चमचा, हे लाल तिखट घेतले 1 चमचा तरी येण्यासाठी, हळद थोडीच घेतली कारण आपण मटकीमध्ये हळद टाकली अगोदर, धना पावडर 1 चमचा घेतली, हे 4-5 कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर आणि थोडं हे बेसन पीठ घेतलंय। म्हणजे काय होतं, भाजी जरा छान मिळून येते आणि शेंगदाण्याचं कूट आपल्याला कमी लागतं। मीठ थोडंसं घेतले कारण मीठ पण आपण अगोदर मटकीत टाकलेले। आता आपल्याला ही भाजी फोडणीला द्यायची आणि हे थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेतले, हे एकदम बारीक वाटून घ्यायचं, जाडसर नाही ठेवायचं। आता आपण ह्या उसळीला फोडणी देऊन घेऊ। आता कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं। आता फोडणीमध्ये आपल्याला थोडीशी जिरे टाकून घ्यायची, जिरे थोडी तडतडले की कांदा टाकून घ्यायचा आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा। आता कांदा छान आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा आपला लालसर झालेला आहे, त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा। आता मटकीच्या भाजीला आपल्याला गरम पाणी वापरायचे, त्यामुळे मी दुसऱ्या गॅसवरती थोडं गरम पाणी करायला ठेवलेले। 1-2 मिनिट याच्यावरती झाकण ठेवायचं। झाकण ठेवल्यावर काय होतं, टोमॅटो पटकन शिजतं। आता हे टोमॅटो छान शिजले, यामध्ये मी हे लसूण खोबऱ्याचं वाटण आहे, मी 4-5 दिवसाचं एकदाच भाजून वाटून ठेवते। हे चांगलं परतून घ्यायचं अगोदर। लसूण आणि खोबरं दोन्ही पण चांगलं भाजलं आणि वाटून ठेवलं 1 आठवडाभर तरी छान टिकतं आणि त्यावेळेस आपली मग घाई होत नाही। आता हे लसूण खोबरं छान परतून झाले। आता जे आपण सगळे मसाले काढले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे तेलात चांगले परतून घ्यायचे। त्याच्यावरती थोडंसं झाकण ठेवायचं। मसाले परतून झालेत, आता यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि झाकण ठेवायचं, म्हणजे मसाले पण चांगले शिजते आणि छान तरी सुटते। आता मस्त तरी सुटलेली, मसाले छान शिजले। त्यात आपण आणखी थोडंसं पाणी टाकू आणि आता ही शिजवून घेतलेली मटकी त्यामध्ये टाकायची। थोडंसं पुन्हा पाणी ओतायचं गरजेनुसार। आता भाजीला 1 उकळी येऊ द्यायची आणि नंतर आपल्याला जितका वाटेल तितका शेंगदाण्याचा कूट टाकायचा। आता भाजीला चांगली 1 उकळी येऊ द्यायची। रस्सा तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जास्त रस्सा हवा असेल त्यानुसार पाणी टाकायचं। या भाजीला आपण चांगली उकळी येऊ देऊया। ही मटकीच्या उसळीला छान उकळी आलेली, यामध्ये आपल्याला 1 चमचाभर शेंगदाण्याचा कूट टाकायचा। आपण डाळीचं पीठ टाकल्यामुळे रस्सा जास्त पातळ वाटत नाही आणि शेंगदाण्याच्या कुटाची जास्त गरज पडत नाही। इथे मी 1च चमचा टाकलेला आहे
कडधान्यांची भाजी जेव्हा आपण करतो, उसळी, रस्सा भाजी, तर शेंगदाण्याचा कूट कमीत कमी वापरायचा. त्यामुळं काय होतं, कडधान्यांची चव छान लागते. शेंगदाण्याचा कूट जर जास्त वापरला तर ते शेंगदाण्याचीच भाजीमध्ये चव उतरते. आता आपल्याला एक 5 मिनिटं असंच उकळी येऊ द्यायची. आता 5 मिनिटं ही भाजी चांगली उकळली, मस्त अशी तरी सुटलेली. आता आपण गॅस बंद करायचा आणि एका बाउलमध्ये ही काढून घ्यायची. मस्त आपली मटकीची उसळ तयार आहे, झटपट. अशा पद्धतीने नक्की करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.